हॅलो नमस्कार, मी राजश्री. हॅपी होम विथ राजश्री या मराठी रेसिपी व्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आत्ता माझं जेवण वगैरे आवरले, 12:30 वाजलेले आहेत आणि मला उद्यासाठी ना मटकीचे मोड आणायचे आहेत. तर आत्ता मी ती मटकी भिजायला घालणार आहे. तर मी कशा पद्धतीनं कुठल्याही कडधान्याला मोड आणायचे असतील ना, तर ते कसे आणते वगैरे हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला, मी कसं मोड आणण्यासाठी काय काय करते तर हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. तर डब्यामध्ये मटकी आहे आणि मला जेवढी पाहिजे आहे तेवढी घेणार आहे त्या मापात. हां, एवढी मटकी घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी घालूया आणि आता 12:30 वाजलेत. 12:30 वाजता मी ही मटकी भिजायला घातली. मटकी स्वच्छ धुवून वगैरे घेतली, पुन्हा एकदा पाणी घातलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच ठेवून द्यायचं आहे 6 ते 7 तासांसाठी. आणि संध्याकाळी मग दाखवते तुम्हाला. रोजच्या भाज्या, आता पावसाळा चालू झाला आहे, जास्त पालेभाज्या वगैरे न करता आपण असे मटकीचे मोड वगैरे किंवा मुगाला मोड आणू शकतो, वाटाण्याला मोड आणू शकतो. तर असे जे काय मोडाची जी कडधान्य आहेत, मोड कसे आणायचे, तर ह्या ज्या काही ट्रिक्स आहेत, प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. मी कसं मोड आणण्यासाठी काय काय करते हे आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता भिजायला तर आत्ता ठेवली आहे मी मटकी. आता आपल्या चॅनलवरती एका ताईंची कमेंट आली आहे, विद्या विरकर म्हणून आहेत त्या ताई. तर त्यांची अशी कमेंट आहे की जे मी आता कालच एक व्हिडिओ दाखवलं आहे तुम्हाला, माझ्या बागेमध्ये जी काही फुलं फुलले आहेत, तर जरबेराचं तुम्ही रोप बनवता की म्हणजे विकत आणून लावता वगैरे, अशी काहीतरी त्यांची कमेंट आहे. तर मी जी माझ्याकडे जरबेराची 1-2-3 रोपं आहेत माझ्या बागेमध्ये, तर ती नर्सरीमधून आणून लावलेलीच आहेत. पण 2 वर्ष झाली त्याला. आणि जे पहिलं रोप होतं ते कधीच म्हणजे मरून गेले आणि ज्या काही बिया पडून आलेली आहेत ती रोपं, म्हणजे जी काही फुलं असतात ना फुललेली, तर ती जून झाल्यानंतर जो वरचा गड्डा असतो त्याच्यामध्ये बिया असतात आणि त्या बिया अशा पडून परत त्याची रोपं आलेली आहेत. तर तशी मी काय बियासुद्धा साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्या बिया, आता पाऊस तर पडतो आहे आणि मला माझ्या कुंड्या पण गच्चीवरच्या रिकाम्या झाल्यात, तर त्या मी बियासुद्धा तुम्हाला म्हणजे ना रोपं तयार करून पण दाखवेन. आणि मला ते करायचंच होतं, तोपर्यंतच ही छान अशी कमेंट आली. मग म्हटलं चला आपण त्या बियासुद्धा रोपण करूया, जेणेकरून आपल्याला जरबेराची छान अशी झाडं तयार करता येतात का हे पण मला पाहायचं आहे. कारण मी आजपर्यंत काही जरबेराची रोपं वगैरे तयार केलेली नाही आहेत. ह्या कमेंटमुळं माझ्या ते लक्षात आले आणि आता ते करायचं असं ठरवलं आहे मी. बघूया आता त्या बिया कुठं ठेवल्यात काय शोधून मी काढते आणि त्या बियानंतर मी छान अशा कुंडीमध्ये लावणार आहे आणि मग तुम्हालासुद्धा पाहायला मिळणार आहे रोपं तयार होतात का नाही होतात ते पण. आणि तसं तर तुम्ही नर्सरीमधून मी जसे आणले ना रोपं, तशी तुम्हीसुद्धा आणू शकता आणि छान अशी परत ना फुलं फुलल्यानंतर त्याच्यामधले बियासुद्धा काढून ठेवू शकता. मला कुंडीमधलं मनी प्लांट काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचं आहे, पण तोपर्यंत एवढा मोठा पाऊस यायला लागला तर ते काही ते पाऊस थांबल्याशिवाय जमणार नाही. आणि मी ही झाडं अशी ना थोडीशी सरकवून ठेवली, म्हणजे पावसाचं पण पाणी त्याला लागलं पाहिजे. आणि हे वर बघा मनी प्लांट ठेवले, पावसाच्या पाण्याने छान अशी होतील. आणि हा पण मला कुंडीतलं करायचं आहे, क्रासूला किंवा जेड प्लांट, तर ह्याचे पण कटिंग करून मला दुसरीकडे लावायचे. पण आत्ता सध्या म्हटलं चला आज दुपारी करायचं, तर आता पाऊस चालू झाला आहे आणि ह्या कुंड्या पण मला थोड्याशा सेट करायच्या आहेत. थोडं कसं तरी ते असं म्हणजे जास्त अशा गजबज झाले, थोड्या मोठ्या कुंड्यामध्ये शिफ्ट करायचे आहेत मला ही दोन्ही रोपं आहेत ही. आज किती ठरवलं होतं, आज मनी प्लांटच्या छान अशा कुंड्या तयार करायच्या, मस्त 2-3 कुंड्या. 4 नंतर आता 4:30 वाजत आले आणि थोडंसं चहा वगैरे तर काही घ्यायचंच नाही आहे त्या वेळात. मग 5:30पर्यंत थोडंसं बाहेर गार्डनिंग करायचं. आणि जरबेराचीसुद्धा माझ्याकडं ना आहेत, म्हणजे फुलं काढलेली आहेत, म्हणजे त्याची बिया आहेत. अगदी 6-7 महिन्यापूर्वी त्या थोड्याशा काढलेल्या बिया आहेत, थोड्या जुन्या झाल्यानंतर तिचं रुजतात चांगल्या म्हणून ठेवलेल्या. आणि त्या आत्ता सध्या मी अजून शोधलं नाही आहे, बघूया सापडलं तर 1-2 दिवसामध्ये त्या बियासुद्धा मी कुंडीमध्ये लावणार आहे. आणि ते तुम्हाला व्हिडिओ असे मी जे काही करणार आहे ना, म्हणजे बागकामासंबंधित, तर ते छोट्या क्लिप्स तुम्हाला आपल्या व्हिडिओ व्लॉगमध्ये रोजच्या रोज डेली व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि एक दाखवते रोप, छान असं ओव्याचं झाड इतकं छान झालं आहे, पाऊस पडल्यामुळं त्याला इतकं हिरवंगार असं झालं, दाखवते बघा.
हा जो मनी प्लांट आहे तर हा ज्यावेळी मी कटिंग वगैरे केले ह्याचं, ज्यावेळी मी फांद्या वगैरे काढून टाकल्या आणि ह्यातलीच फांदी मी काढून त्या मोठ्या कुंडीमध्ये टाकलेली आणि त्याचं किती मोठं रोप आलं आहे. आता तेच काढून मला लावायचं आहे. आणि हा ओवा बघा किती मस्त आला आहे, अगदी छान आलं आहे. मी बरेचदा ह्याची म्हणजे ह्या पानांची भजीसुद्धा करते, तर एखादी भजीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. ही 2 अशीच मी परवा लावलेली आहेत, मस्त आले आहेत. अगदी छोटी होती पण आता थोडीशी मोठी व्हायला लागली. थोड्या वेळानंतर पाऊस थांबला आणि मग म्हटलं की आज हे मनी प्लांटचे आपल्याला रोपं लावायचीच आहेत, कारण आज उद्या करत मनी प्लांट खूप जास्त वाढला आहे आणि आठवड्याभरामध्येच एवढी वाढ झाली आहे याची. आणि अजून जर 3-4 दिवस म्हटलं तर ते खूप असं कुंडीच्या बाहेर वेल पडले असते. म्हणून म्हटलं आजच्या आजच हे काम उरकून घ्यायचं. मी गच्चीवरच्या कुंड्यासुद्धा 2-3 कुंड्या खाली आणलेल्या आहेत आणि त्या कुंड्यासुद्धा अशा म्हणजे तयार आहेत, अशा रोप लावण्यासाठी तयार आहेत. मस्त अशी भुसभुशीत आहे त्यामधली माती आणि वापसा आल्यासारखी अशी आहे, छान अशी. तर म्हणून म्हटलं आज हे काम करून घ्यायचं, कारण आता सतत रोज पाऊस थोडा थोडा पडणारच आहे. मग पाऊस पडायला लागला की मग ते म्हणजे नको वाटतं मग किचकिच करायला ते सगळं. त्यापेक्षा म्हटलं चला आज काढूनच घ्यायचं हे. तर ह्यामुळे इतक्या घट्ट बसलेले आहेत, मला खुरप्यानं सुद्धा निघणं झालेत. बघा मी किती जोर लावून काढायला लागले ते. आणि मग आता काय केले मी, ह्यामधल्या आता बऱ्याचशाच मी असे 5-6 तरी त्यातले माझ्या जेवढे काढता येतील मला तेवढे मी काढलेत आणि थोडे ठेवलेत त्यामध्येच. आता पुढं तुम्हाला दिसणारच आहेत मी किती काढलेत काय. भरपूर मुळ्याखाली खोलगच्च बसलेल्या, त्यामुळं मी अगदी खुरपं घालून ते सगळ्या मुळ्या सैल करायला लागले आणि त्या काढून घेणार. गच्चीवरच्या ज्या कुंड्या आणलेल्या आहेत त्या ऑलरेडी तयार आहेत, त्यामध्ये मला हे रोपं लावायचे आहेत आणि मस्त अशा 3-4 कुंड्या तयार करायच्या आहेत. आत्ता तरी मी 3 करणार आहे, तशी तर भरपूर रोपं तयार होऊ शकतात, पण अगोदरचीच माझ्याकडं 3 आहेत. मग आता ही अजून 3 तयार करायचे आहेत, मग खूप जास्त होतात मग एकाच म्हणजे झाडांची रोपं. त्यामुळे मग म्हटलं चला 2-3च कुंड्यांमध्ये करूया. आणि बाकीचा जो हा वेल बराचसाच लांब असा आहे, तर तो वेल असा मी झोपाळ्यावरती असं साईडनी जे काही अँगल आहेत त्या वरती झोपाळ्यावरती असं सोडणार आहे. बघा ऊन जास्त चालत नाही ह्या म्हणजे रोपाला मनी प्लांटच्या, कारण पानं लगेचच ऊन लागायला लागले की पानं लगेच करपतात. पण तरीसुद्धा मग आता काय करायचं, ह्यामध्ये छान अशी ह्या कुंडीमध्ये जोमानं वाढ व्हायला लागली त्याची. तर म्हटलं चला आपण हे जे काही लांब अशा वेली पसरायला लागलेत त्या आपण झोपाळ्यावरती अशा चढवूया आणि बाकीची उर्वरित जी छोटी छोटी आहेत ती काढून घेते आणि त्या कुंड्यांमध्ये मग लावून सोडते. आणि नंतर मग दाखवणारच आहे मी पुढं तुम्हाला मी कशी रोपं लावते वगैरे काय. तर बघा हे किती छान एकदम मस्त असं हिरवंगार टवटवीत आणि कलर शेडिंग इतकं जबरदस्त आहे ना, की जर ते मोठे झाले आणि रोजच्या रोज आपण पाणी वगैरे त्याला द्यायला चालू केलं ना, तर असं सारखं त्या झाडांना बघावं असं वाटतं. मनी प्लांटच्या किती वेळा पण मनी प्लांटच्या झाडाला बघा तुम्ही, अजून परत बघावं असं वाटतं. म्हणजे इतकं सुरेख ते आणि इतकं छान पॉझिटिव्ह वाईब्स देणारं आणि ऑक्सिजन प्लांटच आहे ते. घरामध्ये सुद्धा ठेवलं तर चालतं, पण शक्यतो मी पावसाळ्यामध्ये घरामध्ये नाही ठेवणार, कारण मग परत काय होतं चिलटं आणि डास होण्याची जास्त, चिलटांच्यापेक्षा सुद्धा ना डास होण्याची जास्त शक्यता होते जर आपण म्हणजे रिअल प्लांट्स जर घरामध्ये ठेवले तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये. उन्हाळ्यामध्ये एवढं काय वाटत नाही, म्हणजे दुसऱ्या सीझनमध्ये, पण पावसाळ्यामध्ये थोडासा तो म्हणजे येतो इश्यू. आणि जर पाण्यामध्ये जर ठेवले, मी पाण्यामध्ये पण ठेवलेले प्लांट्स मनी प्लांट्स, तर पाण्यामध्ये ते छोटे छोटे बारीक अशा पाण्यामधल्या अळ्या होतात. अगदी 3-4 दिवसाला आपल्याला ते पाणी सारखं बदलावं लागतं आणि मग तो जास्त व्याप वाढत जातो. मग यासाठी म्हटलं चला आपण बाहेर मातीमध्येच ह्या झाडांचं आपण रोपण करूया. तर ही बघा किती छान अशी मस्त गुच्छेदार असे हे रोपं निघालेले आहेत, अगदी मुळीसहित छान अशी. आणि मनी प्लांट लावताना अगदी मुळीसहित असणारी रोपं घ्यायची, जेणेकरून ती लगेचच रुजतात आणि वाढायला काही जास्त अवघड नाही आहे. म्हणजे ती रोपं लावली, थोडीशी काळजी घेतली, अगदी काय त्याला रोजच्या रोज पाणी द्यायलाच पाहिजे असं काही नाही. 2-3 दिवसातनं दिलं तर चालतं, पण थोडंसं पानावरती पाणी मला वाटते फवारा मारला तर ती पानं पण अशी चकचकीत तुकतुकीत दिसतात आणि ती एक शाईन जी बघण्यासाठी असते ना, तर ती मस्त अशी असते. तर बघा ही कुंडीमधली माती एकदम छान भुसभुशीत आहे, अगदी चिखल नाही आहे किंवा अगदी कोरडीसुद्धा नाही, अगदी म्हणजे वापसा आलेली माती आहे तशा पद्धतीची.
तर थोडंसं हे खुरप्यानं मी मोकळी करून घेतली माती, कारण परवा दिवशीच मी ह्यामधलं तण वगैरे काढून मस्त अशी भुसभुशीत पण करून ठेवलेली. आणि आज सकाळी मी आता आणून ठेवलेले ह्या कुंड्या खाली 3, तर मला लावायच्या होत्या. छोट्या छोट्याच आहेत ह्या कुंड्या. तर मस्त असे हे अगदी झुपकेदार येणार आहेत अशा पद्धतीची मी रोपं काढली आहेत. आणि एक 8 ते 10 दिवसांमध्येच तुम्हाला नंतर ह्या कुंड्या कशा पद्धतीनं कुंड्यांमध्ये ही रोपं वाढलेत हे सुद्धा मी दाखवणार आहे. तर असे काही व्हिडिओ मी रोजच्या रोज तुम्हाला व्लॉग थ्रू माझ्या दाखवत असते. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील गार्डनिंगचे काय म्हणजे बागांचे व्हिडिओ, तर प्रॉपर रोजच्या रोज आपण कुठं जाणार नाही आहे. पण मी घरामध्ये जे माझं बागकाम आहे, मला जी काय आवड आहे किंवा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी मी म्हणजे घरातल्या बागेसाठी करत असते, जी कुंड्यातली झाडं आहेत त्यांच्यावरती जे काही प्रयोग माझे चाललेले असतात ते व्लॉग थ्रू माझ्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. ते शूट करण्याचा मी रोजच्या रोज प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा आयडिया येतील किंवा तुमच्यासुद्धा आयडिया मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्याकडे अशी मनी प्लांटची रोपं आहेत का, तुम्ही कशी ग्रो करता किंवा त्याची काळजी कशा प्रकारे घेता हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. कारण मी आत्ता ही रोपं लावलेली आहेत आणि मला जर काही तशा तुमच्या काही आल्या आयडिया तुम्ही जर सांगितल्या तर त्यासुद्धा मी आयडियांचा वापर करून माझ्या मनी प्लांटचं सुद्धा मी अजून छान असं संगोपन करू शकते. मी आता 2 अशा कुंड्या तयार केल्या आहेत आणि दाखवते. 2-3 कुंड्या भरेपर्यंत जवळजवळ 5:15 वाजलेत आणि आता थोडंसं आल्यानंतर आत पाणी वगैरे पिले. आणि आता मला ना शेंगदाणे संपलेत घरातले, तर काही शेंगा फोडायच्यात थोड्याशा. आणि मग त्यामध्ये जवळजवळ माझा 1 तासभर तरी जाणार आहे. 6-6:15 तरी वाजतील, कारण एक बुट्टी भरून शेंगा फोडायचे. आणि मग त्यानंतर मग मी एक छान अशी रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रेसिपी मस्त चटपटीत, लहान मुलांना आवडेल, सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. तर पुढं तुम्ही पाहणार आहात. ह्या बघा शेंगा, तर एवढ्या शेंगा फोडायच्यात आता. व्हिडिओ करत करत ती मनी प्लांटची 3 कुंड्या छान अशा करण्यासाठी मला जवळजवळ अर्धा तास तरी गेला. कारण मोठ्या कुंडीमधली ते उपसून काढले रोपं, छान मुळीसहित काढले. अगदी इतकी मस्त आहेत ना, हिरवी गार आणि अशी शेडिंगमध्ये आहेत ती मनी प्लांट. मस्त अशा माझ्या 3 कुंड्या मस्त अशा जास्त अशा म्हणजे गजबार असं म्हणतो आम्ही, म्हणजे काय गुच्छेदार असं ना मनी प्लांट मी लावलेत. आणि त्याची ग्रोथ पण लगेच होणार आहे. एक 15-20 दिवसामध्ये छान असे ते ग्रोथ व्हायला चालू होतील त्याची. तर तुम्हाला मी अपकमिंग व्हिडिओमध्ये त्याची वाढ कशी होते ते काय सगळं मी दाखवणारच आहे. आणि अजूनसुद्धा आहेत त्यामध्ये, अजून भरपूर कुंड्या होतील. पण एवढ्या कुंड्या मग काय करायच्या, कारण ऑलरेडी माझ्याकडं 2-3 आहेत आणि आता हे 3 झाले, म्हणजे 6 मनी प्लांटच्या कुंड्या झाल्या. त्यामुळे मग आहे त्या कुंडीमध्ये सुद्धा मग ते परत मी अनेकदा ते मुळं वगैरे छान अशी दाबून बसवणार आहे त्यामध्ये, मोठ्या कुंडीमध्ये, ज्या कुंडीमधनं मी काढलं आहे ना त्या कुंडीमधनं. आणि मग तो सुद्धा मनी प्लांट मला असं वरती झोपाळ्यावर चढवायचं आहे. बघूया ते जमते काय बघायचं आहे मला. तर असे छान असे प्रयोग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा. आणि तुम्ही पण बागकाम करत असाल तर मलासुद्धा आयडिया द्या, तुम्ही काय करता, कोणती खतं घालता, किंवा आत्ता तुम्ही कोणती झाडं रोपं काय प्रयोग करताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगू शकता. आणि आता मी ह्या मस्त अशा शेंगा फोडून घेते. भरपूर वेळ लागणार आहे मला, 1 तासभर तरी ह्यामध्ये जाणार आहे. आणि यानंतर मग आपली रेसिपी शेअर होईल. मस्त असा ब्रेडचा नाश्ता करायचा, ब्रेडचा चिवडा म्हणू शकतो किंवा फोडणीचा ब्रेडसुद्धा म्हणू शकतो. तर आता ब्रेडचा नाश्ता मी तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला फोडणीचा ब्रेड बनवायचा आहे. तर इथं मी 6 ते 7 स्लाईस घेतलेत ब्रेडच्या. एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर आहे माझ्याकडं तर तीसुद्धा घेतली आहे. आणि इथं कढईमध्ये भरपूर असं तेल घातलं आहे, थोडं जास्त तेल लागतं या रेसिपीसाठी. मोहरी टाकले, जिरं टाकले आणि कढीपत्त्याची पानं. तर हा कढीपत्ता मी ना सुकवून ठेवलेला होता फ्रीजमध्ये, तर फ्रेश असा नाही पण सुकवून ठेवलेला कढीपत्ता आहे. कांदा घातला आहे भरपूर, कांदासुद्धा चांगला आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे अशा पद्धतीनं. आणि आता ब्रेडचे हे तुकडे घालायचे आहेत. यामध्ये आता नॉर्मल असं आपल्याला हळद, मिरची पूड म्हणजे आपली
रेग्युलरची चटणी आणि मीठ आणि चवीसाठी साखर मी घालणार आहे यामध्ये. तर हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. थोडासा ब्रेड असा छान भाजेपर्यंत आपल्याला हे सगळं घालायचं आहे. सगळे जिन्नस घातलेत, कोथिंबीर पण घातले. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. मस्त असं सगळं हे कोट झालं पाहिजे आपल्याला ब्रेडच्या जे तुकडे आहेत त्याला. तर एकसारखं हे बघा मी परतून घेतले आणि आता थोडंसं झाकून ठेवणार आहे. साखरसुद्धा मी वरनं टाकल्या आणि थोडंसं झाकून ठेवल्यानंतर अगदी 2 मिनटानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आणि हा मस्त असा ब्रेडचा चटपटीत चवीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे. तर बघा मी हा डिशमध्ये सुद्धा घेते. सत्यजित पण आला आहे, त्याचं पण आवरले आणि त्याला देणार आहे हे मी. तर ही मटकी बघा आता कशी भिजली आहे, ती मस्त अशी भिजली आहे आणि ह्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं. आता पाणी सगळं काढून टाकलंय. आता ही चाळण घेऊया आपण. चाळणीवर हे कॉटनचा कपडा घातलाय आणि ह्याच्यावरती ही मटकी टाकून द्यायची. छान मोड येतात आणि उद्या सकाळी पण दाखवते तुम्हाला. कापडावरती अशी मटकी पसरून घेतल्या. आता हे जादाचं कापड आहे ते असं झाकून टाकायचं आहे आपल्याला. गाठ मारून पण ठेवलं तरी चालतं, पण मी असंच ठेवणार आहे. असेच पण मोड चांगले येतात. तर आता याच्यावरती एक प्लेट मस्त अशी झाकूया, जेणेकरून उष्णता ह्यामध्ये तयार होणार आहे. आणि परत हा डब्बा मी असाच घेणार आहे आणि हे असं ठेवायचं आहे. रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी आता दाखवते तुम्हाला. मस्त असे मटकीचे मोड आणायची पण मी थोडीशी प्रोसेस तुम्हाला दाखवली. उद्या पण ते दाखवणार आहे मोड आल्यानंतर आणि भाजी पण करायची आहे त्याची उद्या. तर ते सुद्धा उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज व्हिडिओचा एंड इथंच होतो आहे, कारण आता खूप मोठा झाला आहे व्हिडिओ. आणि आजची जी मी रेसिपी दाखवली ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जी काय मी मनी प्लांटची रोपं लावली ती रोपंसुद्धा छान अशी ग्रो झाल्यानंतर पण मी दाखवणार आहे. तर असा आजचा व्हिडिओ व्लॉग होता. यातून तुम्हाला काहीतरी थोडंसं छोटंसं जरी शिकायला मिळालं तर मला पण छान वाटेल. तर माझा असाच नेहमी प्रयत्न असेल की प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला अगदी छोटीशी गोष्ट जरी क्लिक झाली ना तरी मला व्हिडिओ करायला म्हणजे छान मोटिवेशन पण मिळतं आणि तुमच्यापर्यंत काहीतरी एखादी छान आणि चांगली अशी गोष्ट पोहोचते. तर चला व्हिडिओचा एंड करूया इथंच आणि भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि जर नवीन कोण आपल्या चॅनलवर आला असेल तर त्यांनी जरूर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आपले सगळे, आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला पण समजेल कोण नवीन आले, कोण म्हणजे जुने मेंबर्स कळतात पण नवीन आलेल्यांनी कमेंट करा, म्हणजे नावावरून कळतं की म्हणजे ह्या ताई किंवा दादा कोणतरी नवीन आलेत आपल्या चॅनलवरती. तर जुने व्हिडिओ नवीन व्हिडिओ सगळे पाहायचे असतील तर तुम्हाला ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करावं लागेल, म्हणजे जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहजरित्या पोचले जातील. चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री सगळ्यांना.